नमस्कार. आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाची वडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. ही वडी तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी आयत्या वेळेस 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही ही वडी बनवून खाऊ शकता आणि महिनाभर टिकते, अजिबात खराब होत नाही. पूर्णपणे या ठिकाणी गुळाचा वापर केलेला आहे, जरासुद्धा साखर वापरलेली नाही. त्यामुळे अगदी पौष्टिक अशी ही वडी तयार झालेली आहे. आणि ही वडी तयार करण्यासाठी अजिबात गुळाचा पाक वगैरे तयार करावा लागत नाही. फक्त गूळ वितळून ही वडी तयार केलेली आहे. त्यामुळे कोणालाही जमेल इतकी सोपी आहे. अगदी तुमच्या घरातील वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतकी मऊसूत तयार झालेली आहे. अजिबात कडक वगैरे होत नाहीत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. उपवासाची वडी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. आता कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. अगदी कमी आचेवरती सतत हलवत खमंग खरपूस साल सुटेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे अगदी खरपूस भाजणं फार महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुमची वडी चवीला खूप छान तयार होणार आहे. हे पहा, अगदी 5 ते 6 मिनटामध्ये साल सुटेपर्यंत आणि छान असे डाग पडेपर्यंत मी शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहे. अगदी असेच भाजायचे आहेत. असं चुरल्यानंतर लगेच साल पण निघते. हे पहा, आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊयात. ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले, अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत. मी या ठिकाणी गावरान तीळ घेतलेले आहेत. तुम्ही बिना पॉलिशचे तीळ वापरले तरीसुद्धा चालते, जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते. आता तीळसुद्धा अगदी कमी आचेवरती खमंग 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. आता तीळ अगदीच काळपट रंग येईपर्यंत भाजायचे नाही, नाहीतर काय होतं, तिळाची चव कडवट होते आणि आपली वडीसुद्धा कडू लागू शकते. जेव्हा असं तडतड असा आवाज येतो तेव्हा समजावं तीळ आपले भाजायला सुरुवात झालेली आहे. अगदी 3 ते 4 मिनटांमध्ये कमी आचेवरती हे तीळ छान असे भाजले जातात. हे पहा, तीळ मस्त असे मी 2-3 मिनटं सतत हलवत खमंग भाजून घेतलेले आहेत. तडतड असा आवाज यायला लागलेला आहे. हलकासा रंग बदललेला आहे, जास्त डार्क रंग होऊ दिलेला नाही. आता लगेचच हे भाजून घेतले तीळसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊ. भाजलेले शेंगदाणे आणि तीळ पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची वरची टरफलं मी काढून घेतलेली आहेत. हे पहा, अर्धवट टरफलं निघालेली आहे. पूर्ण नाही काढले तरीसुद्धा चालतील. थोडेसे टरफलं राहिले तरी काहीच हरकत नाही. आता काय करायचं आहे, आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता सर्वात आधी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले सर्व शेंगदाणे काढून घेऊयात. पल्स मोडवरती मिक्सरचं बटन बंद चालू करत आपल्याला शेंगदाण्याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. अगदी जास्त पावडर नाही तयार केली तरीसुद्धा चालेल, पण बऱ्यापैकी करायची आहे, नाहीतर जास्तच भुसभुशीत अशी वडी तयार होते. त्यामुळे थोडंफार बारीक करायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू करत मी शेंगदाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, छान अशी तयार झालेली आहे. एकदम जास्त मिक्सर चालू करून जर तुम्ही याची पावडर तयार केली तर काय होतं, शेंगदाण्यामधलं तेल रिलीज होतं आणि मग व्यवस्थित पावडर होत नाही. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये ही तयार झालेली सर्व पावडर काढून घेऊयात. आता ह्याच पद्धतीने आपण भाजून घेतलेले 1 वाटी तीळसुद्धा बारीक करून घेणार आहोत. पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू करत. हे पहा, तीळ देखील अगदी छान असे बारीक झालेले आहेत. शेंगदाण्याची पावडर काढून घेतलेल्याच बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, शेंगदाणा आणि तिळाची पावडर छान अशी मी बारीक करून घेतलेली आहे. आता वडी अजूनच चवीला छान तयार व्हावी म्हणून मी अर्धा चमचा वेलची पावडर या तयार केलेल्या मिश्रणामध्येच घालून घेते आणि लगेचच अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. जास्तीचं मीठ घालायचं नाही. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते. आता घातलेली वेलची पावडर आणि मीठ तीळ आणि शेंगदाण्याच्या पावडरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपल्या ह्या ठिकाणी वडी बनवण्यासाठी लागणारं हे प्रेमिक्स तयार आहे. आता आपण लगेचच गूळ वितळून घेऊयात. त्याआधी काय करायचं, ज्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ही वडी सेट करायची आहे त्या ताटाला किंवा प्लॅटफॉर्मला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं. म्हणजे कसं, आपल्याला गरम गरम असताना पटकन प्रोसेस करायची आहे, त्यामुळे हे आधीच करून ठेवायचं, म्हणजे वडी कशी अगदी परफेक्ट होईल.
आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ मोजून घेतले होते, अगदी सेम त्याच वाटीने मोजून 2 वाटी बारीक सुरीने कापून घेतलेला गूळ घालायचा आहे. त्या अगोदर कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. आता लक्षात ठेवा, गूळ घेताना चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही, साधाच गूळ वापरायचा आहे. गूळ ना सुरीने चांगलासा बारीक कापून घ्या, म्हणजे कसं पटकन वितळला जाईल, गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार होणार नाही. आज आपण अगदी मऊसूत अशी उपवासाची ही वडी तयार करणार आहोत. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील, इतकी छान मऊसूत होणार आहे. त्यासाठी आपल्याला गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार करायचा नाही. फक्त मोठा ते मध्यम गॅसवरती आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी पुढच्या 4 ते 5 मिनिटांमध्ये मध्यम गॅसवरती पूर्णपणे हा गूळ मी वितळून घेतलेला आहे. हे पहा, गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिलेले नाही. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी परफेक्ट. फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे, गुळाचा पाक वगैरे तयार करायचा नाही. असा गूळ वितळला की लगेचच गॅसची फ्लेम जी आहे ना, ती अगदी कमी ठेवायची आणि कमी ठेवून आपण जे वडीचं प्रीमिक्स तयार केलेलं आहे ना, तीळ आणि शेंगदाण्याचे बारीक करून घेतलेलं मिश्रण, ते सर्व एकाच वेळी या वितळलेल्या गुळामध्ये घालायचं आहे आणि फटाफट मिक्स करायचं आहे. इथून पुढे ना आपल्याला हात अगदी फास्ट चालवायचा आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कमी आचेवरती हे सर्व मिश्रण या वितळलेल्या गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मिश्रणाचा अगदी छान असा गोळा तयार झालेला आहे. 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाण्यासाठी 2 वाटी गूळ घ्या, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. असा आता चांगला गोळा तयार झाला की लगेचच अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे, म्हणजे कसं वडीला ना शाईन खूप छान येते आणि चांगलं असं हे मिश्रण मिळूनसुद्धा येतं, त्यामुळे असं करायचं आहे. हे पहा, तूप घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्या वडीसाठी लागणारे मिश्रण तयार आहे. लगेचच गॅस बंद करायचा आहे. आता ज्या ताटावर आपण तूप ग्रीस करून घेतलं होतं ना, ते सर्व मिश्रण या ताटामध्ये घालायचं आहे आणि फटाफट असं चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे. एखाद्या वाटीने ना मी चांगलं हे प्रेस करून घेते. हे फटाफट करायचं आहे थंड झाल्यानंतर ना, कारण व्यवस्थित हे सेट होत नाही, कारण आपण ह्यामध्ये गूळ घातला आहे. गूळ लवकर कडक होतो, मिश्रण लवकर कडक करतं, त्यामुळे लक्षात ठेवा, फटाफट हे चांगलं असं वाटीने मी एकसारखं सेट करून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, वडीला रंग देखील अगदी सुरेख येणार आहे आणि मस्त अशी मऊसूत आणि खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी आपली ही वडी तयार होणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी चांगलं असं सेट करून घेतलेलं आहे. परफेक्ट. आता ना ही वडी फार गरम आहे, हलकीशी थंड होऊ द्यायची आहे. पूर्ण देखील थंड होऊ देऊ नका, नाहीतर ती व्यवस्थित कापता येणार नाही. त्यामुळे एक साधारणतः 5 ते 6 मिनटं थंड होऊन देऊयात. त्यानंतर आपण वडीला कट करून घेऊयात, म्हणजे कसं थोडीशी कोमट असताना कट मारले ना की छान अशी कट होते. या ठिकाणी एक साधारणतः 5 ते 6 मिनटं झालेली आहेत. वडी हलकीशी कोमट झालेली आहे आणि थोडीफार मला मिळून आल्यासारखी वाटत आहे, म्हणजे थोडीफार कडक झाल्यासारखी वाटत आहे. जेव्हा असं होतं ना, तेव्हा आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत, पण लक्षात ठेवा, कोमट असतानाच ही प्रोसेस करायची आहे. आता मी या ठिकाणी पिझ्झा कटर घेतलेला आहे. पिझ्झा कटरच्या मदतीने वड्या कट करून घेत आहे. तुम्ही सुरीच्या मदतीने वड्या कट करून घेतल्या तरीसुद्धा चालेल. तुम्ही हव्या त्या शेपमध्ये, डायमंड शेपमध्ये, चौकोनी शेपमध्ये तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता. मी या चौकोनी शेपमध्ये मध्यम आकाराच्या ह्या वड्या कट करून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी मस्त अशी आपली ही वडी तयार झालेली आहे. तुम्हाला दिसताना दिसत आहे की ती मस्त अशी मऊसूत तयार झालेली आहे. आता ही वडी अजूनसुद्धा कोमट आहे, त्यामुळे काय करायचं, पंख्याखाली पूर्ण 1-1.5 तास चांगली थंड होऊ द्यायची. त्यानंतरच आपण ह्या वड्या डिमोल्ड करणार आहेत, म्हणजे कशा अख्ख्याच्या अख्ख्या निघतील. चला तर एक साधारणतः 1 तास आपण पंख्याखाली वडी पूर्णपणे थंड करून घेऊयात. वडी पहा, पूर्णपणे थंड झालेली आहे. रंग देखील हलकासा बदललेला आहे. हे पहा, अगदी छान अशी मऊ आपली वडी तयार झालेली आहे. आता तुम्हाला मी काढून दाखवते. सुरुवातीला जो कडेचा भाग असतो ना, तो कलथ्याच्या मदतीने काढून घेऊयात, म्हणजे कसं वड्या चांगल्या अशा आपल्याला काढता येतील. वाव, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपली जी वडी आहे ना, ती अख्खीच्या अख्खी निघालेली आहे. मागून पहा, मस्त अशी हलकीशी जाळी देखील आल्यासारखी वाटत आहे. याचा अर्थ आपली वडी अगदी अशी मऊसूत तयार झालेली आहे. खूप छान. याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 2-3 वड्या या काढून दाखवते.
वड्या पहा मस्त अशा अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. अजिबात वेळ लागत नाही, झटपट अशी ही वडी तयार होते. आणि ना उपवासालाच कशाला इतर वेळीसुद्धा तुम्ही ही वडी बनवून खाऊ शकता. पूर्णपणे गुळाची बनवलेली आहे. अगदी 2-3 साहित्यामध्ये तयार झालेली आहे. गूळ, शेंगदाणे, तीळ हे सर्व जे पदार्थ वापरलेले आहेत ना, ते आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आणि चांगले असतात. त्यामुळे ही वडी जर तुम्ही उपवासाला किंवा अशीसुद्धा सकाळ संध्याकाळ खाल्ली तर तुम्हाला अजिबात थकवा किंवा अशक्तपणा जाणवणार नाही. त्यामुळे एकदा ही वडी जरूर करून पहा आणि महिनाभर साठवून ठेवा. एवढ्या वड्या तयार करा. घरातल्या अगदी लहान मुलांपासून सर्वांनाच आवडेल ही माझी 100% खात्री आहे. चला तर रेसिपी आवडली असेल तर उपवासाची वडी महाशिवरात्रीला जरूर बनवून खा. कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.